एक सुभाषित आहे, विजेतव्या लंका चरणतरणियो जलनिधी विपक्षः पौलस्त्यो रणभूवी सहायाश्च कपयः तथाप्येको रामः सकलमवधि राक्षसकुलम क्रिया सिद्धे सत्वे भवति महताम नोपकरणे. सुभाषितकार असं म्हणतो की लंका जिंकायची होती, पायाशी जलनिधी म्हणजे अख्खा समुद्र होता जो पार करून जायचा होता. विपक्ष समोर युद्धामध्ये कोण होता, युद्धभूमीमध्ये कोण होता तर साक्षात रावण होता. आणि सहाय्याला कोण होते तर कपी होते. आणि इतकी प्रतिकूलता असताना सुद्धा सर्व राक्षस कुलांचा वध रामाने केला. यावरून आपल्याला काय कळतं तर शेवटी तो म्हणतो क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. म्हणजे साधनांची श्रेष्ठता किती आहे, साधनं आहेत की नाही यावरती महान लोकांचं ध्येय प्राप्ती ठरत नाही, तर ती ठरते ती पुरुषार्थावर, त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर. याच्यामध्ये योद्धा म्हणून रामाचं महत्व सांगितलेलंच आहे, पण कर्माचं महत्व जास्त सांगितलंय की तुम्ही जे काम कराल त्याच्यामध्ये तुमची ध्येयप्राप्ती दडलेली आहे. हे आणि असे अनेक सिद्धांत, अनेक सुविचार आपल्याला मिळतच राहतात जेव्हा जेव्हा आपण रामकथेची कुठलीही पुनरुक्ती ऐकत असतो. तसंच आजही होणार आहे. आजच्या आपल्या वक्त्या आहेत मंजुषा गोखले, डॉक्टर मंजुषा गोखले. त्या माझ्या पण मार्गदर्शिका आहेत, मी पण त्यांची अनेक व्याख्यानं ऐकलेली आहेत आणि आज त्या भास आणि कालिदासांच्या रामकथेवरती बोलणार आहेत. मी त्यांना मंचावरती आमंत्रित करते आणि वर्षाताईंना सुद्धा आमंत्रित करते, त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. आज नेहमीप्रमाणे आपण रामस्तुतीनंच सुरुवात करणार आहोत, तर त्यासाठी मी मुक्ता जोशी हिला आमंत्रित करते. मुक्ता माझ्याच वर्गात होती, आम्ही एकत्र संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि आज मला आनंद होतोय की माझ्याबरोबर ती पण या मंचाशी आणि या व्यासपीठाशी जोडली गेली आहे. आजच्या वक्त्या डॉक्टर मंजुषा गोखले त्यांचं केंद्रातर्फे स्वागत करते. त्यांचा परिचय शेषा करून देणार आहेच, मी फक्त सत्कार करणार आहे. मंजुषाताई संस्कृतज्ञ आहेत. त्यांची मुख्य सगळी कारकीर्द ही मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये घडली. निवृत्तीनंतर त्या पुण्यात आल्या, पण इथे आल्यावरही त्या कार्यरत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठासारख्या संस्थांशी निगडित आहेत. गेल्या वर्षी आपण जे सरिता संमेलन घेतलं त्यावेळेला त्यांची ओळख आपल्याला झालेली आहे आणि या बहुरूपी रामकथेच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा त्या या व्यासपीठावर आल्या याचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांचा छोटासा सत्कार केंद्रातर्फे करते. आज अगदी ऐन वेळेला सांगूनही या आजच्या 8व्या सत्राच्या प्रारंभी रामस्तुती गाण्यासाठी मुक्ता जोशी इथे आली. ती वयाने लहान आहे म्हणून आभार मानते असं म्हणत नाही, पण इतक्या सहजपणाने ती इथे अगदी ऐन वेळेला सांगूनही आली याचा आनंद तिच्यापर्यंत पोहोचवते आणि केंद्रातर्फे तिचाही छोटासा सत्कार करते. आज मुक्ता एक वेगळी आरती गाणार आहे. नेहमीची जी आरती आपण ऐकत असतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे. रामस्तुतीच आहे पण आरतीच्या स्वरूपामध्ये. निगमागम शोधिता नकळे गुणसीमा जय देव आत्मया रामा. निगमागम शोधिता नकळे गुणसीमा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव. नाना देही देव एक विराजे नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. नाना देही देव एक विराजे
साजे नाना तीर्थे क्षेत्री अभिनव गती माझे अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे जय देव आत्मया रामा निगमागम शोधिता न कळे गुण सीमा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा युगानुयुगी आत्मा राम आमोचा दास म्हणे महिमान बोलवे माझा जय देव आत्मया रामा निगमागम शोधिता न कळे गुण सीमा जय देव आत्मया रामा निगमागम शोधिता न कळे गुण सीमा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव. खूपच सुंदर सुरुवात केलीस मुक्ता. आज मी बाईंचा परिचय तुम्हाला करून देण्यासाठी इथे उभी आहे. मी बाईच म्हणतो, मी त्यांना बाईच म्हणलंय कारण आतापर्यंत त्याच्यामुळे. रामनारायण विद्या महाविद्यालयामध्ये बाईंनी मुंबईमध्ये म्हणजे 25 वर्ष संस्कृत विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये साहित्य कला शाखेच्या अधिष्ठाता आणि संलग्न प्राध्यापक म्हणून त्या काम करतात. अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास या पुस्तकाचं सहलेखन त्यांनी केलेलं आहे. नाट्यशास्त्राचा परिचय आणि शिवाय नाट्यशास्त्राचा सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यास या विषयावरती सुद्धा त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अप्सरा या संकल्पनेचा पौराणिक आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून विचार अशा प्रकारची पुस्तकं सुद्धा त्यांची पब्लिश झालेली आहेत. 50हून जास्त शोधनिबंध त्यांनी लिहिलेत, ललित लेख लिहिलेत आणि सध्या बाई भासकवींची महाभारत नाट्ये या पुस्तकावरती काम करतात. ते प्रकाशनाच्या वाटेवरती आहे आणि भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट बरोबर त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे. इंदिराबाई बेहरे पुरस्कार, ज्ञानवंत पुरस्कार, संस्कृत साधना पुरस्कार असे महत्वाचे पुरस्कार सुद्धा बाईंना मिळालेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा विषय मांडावा. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. डॉक्टर रामचंद्र चिंतामण तथा अण्णा ढेरे यांच्या प्रेरक स्मृतीला विनम्र अभिवादन. सगळ्या श्रोत्यांनाही मनपूर्वक नमस्कार. विशेषतः श्रोत्यांच्या मध्ये जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुजनही आहेत त्या सगळ्यांना नमस्कार करते आणि माझा विषय मांडायला सुरुवात करते. तत्पूर्वी या केंद्राने आणि विशेषतः अरुणा आणि वर्षा या माझ्या मैत्रिणींनी या ज्ञान यज्ञामध्ये त्रिवार आहुती देण्याची मला जी संधी दिली त्यासाठी मी केंद्राचे आणि त्या दोघींचे मनपूर्वक आभार मानते आणि मगच विषयाला सुरुवात करते. श्रव्या रामकथा रम्या गेया रामकथा हृद्या ज्ञेयाचानुभाव्याच रामकथा नित्य नूतना. असं म्हणतात की वाल्मिकींनी रामायण लिहिलं, त्याची रचना केली, त्याच्या कितीतरी अगोदरपासून मौखिक परंपरेने रामकथा अस्तित्वात होतीच. वीरगाथांच्या रूपामध्ये ती गायली जात होती, ऐकली जात होती. आज सुद्धा तितक्याच आवडीने ती गायली जाते, सांगितली जाते आणि ऐकली पण जाते. आणि निसंशय जोवर पृथ्वीवरती मनुष्य आहे तोवर रामकथेची मोहिनी ही अशीच राहणार आहे.
साहित्य असेल, कला असेल, भक्ती असेल, फार काय राजकारण सुद्धा असेल, माध्यम कुठलेही असो, अभिजात परंपरा असो किंवा लोकपरंपरा असो, रामकथेचं स्थान हे ध्रुवासारखं आढळ स्थान आहे. आता हे रामकथेचं गारुड जर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्याही मनावर आहे, तर प्रतिभावंत कवींना या रामकथेने मोहिनी घातली नाही असं होणारच नाही. वाल्मिकीचं रामायण त्याला संस्कृत साहित्यशास्त्रात उपजीव्य काव्य असं म्हणतात. म्हणजे ज्या रामायण महाभारतासारख्या काव्यांवरती पुढे अनेक कवी आपल्या वेगवेगळ्या रचना करतात, रामायण महाभारतावर आधारित अशी काव्य, नाटकं किंवा अन्य प्रकारच्या रचना करतात, त्या मूळ काव्यांना उपजीव्य काव्य असं म्हणतात. संस्कृतमध्ये तर अशी परंपराच आहे की रामायण असेल, महाभारत असेल, पुराण असतील, अशासारख्या प्राचीन साहित्यामधून कथाबीज घ्यायचं आणि मग आपल्या प्रतिभेचे त्याच्यावर संस्कार करायचे आणि नव्याने काव्यरचना करायची. संस्कृत साहित्यात ही पद्धत फारच प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे झालंय काय की रामकथा हे बीज जरी समान असलं तरी त्याचे जे वेगवेगळे वेलू गगनावेरी गेलेले आहेत, त्याचा बहर प्रत्येक कवी गणित वेगळा वेगळा आहे. असंख्य संस्कृत साहित्यिकांनी, कवींनी, नाटककारांनी रामकथेवर रचना केल्या आहेत. त्यापैकी महत्वाच्या साहित्याचा आस्वाद या 3 दिवसामध्ये आपण घेणार आहोत. मंडळी, संस्कृत कवींच्या आकाशगंगेमधला एक अतिशय तेजस्वी तारा म्हणजे महाकवी भास. ताऱ्यासारखाच स्वयंप्रकाशित आहे तो. त्याची प्रतिभा अगदी स्वतंत्र, बंडखोर म्हणावी अशा प्रकारची आहे. त्यांनी रामायण महाभारत अक्षरशः ढवळून काढलं. म्हणजे अगदी समुद्र मंथनासारखं रामायण महाभारताचं मंथन केलं म्हणाला. त्यातून अमृताचे जे कलश निघाले, एक नाही अनेक कलश निघाले, ते प्रतिमा असेल, उरुभंग असेल, कर्णभार असेल, मध्यम व्यायोग असेल, अशा त्याच्या वेगवेगळ्या अप्रतिम नाटकांच्या रूपाने प्रकट झालेले आहेत. साधारण इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये हा कवी होऊन गेला. आपल्याला जे संस्कृत कवी उपलब्ध आहेत, ज्यांचं साहित्य उपलब्ध आहे, अशा कवींच्या मांदियाळीमधला हा सगळ्यात पहिला किंवा सगळ्यात प्राचीन कवी आहे. त्यांनी एकूण 13 नाटकं लिहिली आणि त्यामुळे त्याच्या नाट्य संपदेला भास नाटक चक्र असं नाव आहे. भास हा शब्द मराठी अर्थाने घेऊ नका बरं का. भास या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे तेज किंवा प्रकाश. आणि या कवीच्या प्रतिभेचे असंख्य असे झळझळीत स्फुल्लिंग आपल्याला त्याच्या या वेगवेगळ्या नाटकांमधून अनुभवाला येत असतात. भासकवींनी रामायणावर 2 नाटकं लिहिली आहेत. एक आहे अभिषेक आणि दुसरं आहे प्रतिमा. अभिषेक हे जे नाटक आहे ते जसंच्या तसं रामकथेवर बेतलेलं आहे. कदाचित असं असेल की कवींनी आपल्या होतकरू वयामध्ये किंवा कवी म्हणून कारकिर्दीला आपल्या सुरुवात करतानाच्या काळामध्ये हे नाटक लिहिलं असावं. त्यामुळे भासकवीच्या प्रतिभेची म्हणून काही अशी खास वैशिष्ट्य आपल्याला या अभिषेक नाटकामध्ये प्रत्ययाला येत नाहीत. या नाटकामध्ये 3 अभिषेक आहेत. सुग्रीवाचा राज्याभिषेक आहे, विभीषणाचा राज्याभिषेक आहे आणि अर्थातच रामाचा राज्याभिषेक आहे. आणि म्हणून या नाटकाला अभिषेक असं नाव भासकवींनी दिलेलं आहे. पण भासकवीचं जे दुसरं नाटक आहे रामायणावरचं, प्रतिमा, हे नाटक म्हणजे भासाच्या स्वतंत्र आणि श्रेष्ठ प्रतिभेचं अगदी अमृत फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. या नाटकाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, सगळीच वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत, पण सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणा, वेगळेपण म्हणा, असं आहे की या नाटकामध्ये भासकवींनी कैकेयीच्या वर्तनाची जी काही कारण मीमांसा केली आहे ती फार महत्वाची आणि वेगळी आहे. काय आहे ना
भासकवीला आपल्या नाटकामध्ये अशा खूप वेगाने एकापाठोपाठ एक घटना घडतायत, म्हणजे ज्याला आजच्या मराठीमध्ये ऍक्शन पॅक्ट असं म्हणतात, अशा तऱ्हेची रचना करण्याची फारशी हौस नाही आहे. या अशा रचनेपेक्षा एखादी घटना केंद्रस्थानी घ्यावी आणि मग त्या घटनेमध्ये जी काही पात्र असतात त्या पात्रांच्या मनाचा वेध घ्यावा. त्यांच्या मनामध्ये काय भावनांची आंदोलनं चाललेली असतील, त्यांचे विचार काय असतील, ते जे वागतात त्याच्या मागे त्यांच्या कोणत्या भावना असतील त्यांचं निरीक्षण करावं. त्यांच्या विचारांचं काही स्पष्टीकरण आपल्याला देता आलं का, येईल का, हे पाहावं. याची या भासकवीला मोठी हौस आहे बरं का. विशेष करून एखाद्या घटनेच्या संदर्भात एखादं पात्र असंच वागलंय ते तसं का वागलं असेल याचा विचार करावा अशी भासाला हौस आहे. विशेषतः आपल्या परंपरेने ज्या पात्रांच्या वरती किंवा ज्या व्यक्तिमत्वांच्या वरती दुष्ट म्हणून, अगदी खलनायक किंवा खलनायिका म्हणून शिक्के मारलेले आहेत, अशा पात्रांच्या संदर्भात भासानी असे विचार केलेले आहेत. मग त्यात आता आपण पाहणार आहोत ती कैकेयी असेल किंवा कृष्णचरित्रामधला कंस असेल, महाभारतातला दुर्योधन असेल, अशा ज्या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत की ज्या दुष्टच म्हणून आपल्याला माहिती असतात, त्या व्यक्ती अशा दुष्टपणाने का वागल्या असतील याचा धांडोळा भास आपल्या स्वतंत्र प्रतिभेने आणि अगदी संयुक्तिक पद्धतीने विचार करून घेत असतो. आणि इथेच वाल्मिकी रामायणापेक्षा भासकवींनी जी वेगळी वाट चोखाळलेली आहे त्याचं दर्शन आपल्याला होतं. वाल्मिकी रामायण आपण वाचतो, ऐकतो तेव्हा बहुतेक वेळा आपल्याला एक गोष्ट नेहमी खटकते. कोणती? कैकेयीचं रामावर आपल्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त असं अगदी नितांत प्रेम होतं असं वर्णन वाल्मिकी करतात. मग अशी कैकेयी केवळ मंथरेच्या सांगण्यावरून इतकी बदलेल? तिच्या मनाचा लंबक इतक्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोचेल? अचानक ती अशी इतकी आक्रस्ताळी, इतकी दुष्ट, इतकी कठोर अशी कशी होऊ शकते? आपल्या या वागण्याचे परिणाम काय होतील? दशरथाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलाला, भरताला आपलं वागणं रुचेल का, असे काही विचार तिच्या मनात आले नसतील का? लोक आपल्याला किती नावं ठेवतील, किती निंदा करतील. विशेषतः भरताचं रामावर किती प्रेम आहे याची जाणीव ती विसरली असेल. मग ती असं का बरं वागली की ज्यामुळे आपण परंपरेने आणि कायमच, मग ती अभिजात परंपरा असो, लोक परंपरा असो, आपण तिला दुष्ट, कठोर, कपटी, कारस्थानी, अगदी लोक परंपरेत तर तिचा उल्लेख कवटारणी असा केलेला असतो. मग काय असेल ह्या कैकेयीच्या वागण्यामागचं रहस्य, असा विचार भासानी केलेला आहे. मंडळी, लग्नामध्ये वधूला किंवा वधूच्या पित्याला हुंडा म्हणून स्त्री शुल्क द्यायचं अशी पद्धत प्राचीन काळामध्ये, विशेषतः वायव्य भारतामध्ये जे केकयासारखे देश आहेत तिथे प्रचलित होती. अगदी महाभारतात सुद्धा आपल्याला माहितीये की पंडूचा माद्रीशी विवाह झाला किंवा धृतराष्ट्राचा गांधारीशी विवाह झाला तेव्हा भीष्मानी अगणित संपत्ती स्त्री शुल्क म्हणून त्यांच्या वडिलांकडे रवाना केलेली होती. तसं दशरथांनी सुद्धा कैकेयीशी लग्न करताना स्त्री शुल्क म्हणून कैकेयीच्या मुलाला राज्य देण्याचं वचन तिच्या पित्याला दिलेलं होतं. म्हणजे राज्य कैकेयीच्या मुलाला मिळणार ही अगोदर मुलं व्हायच्या आधीपासून ठरलेली गोष्ट होती. पण वाल्मिकी रामायणामध्ये या गोष्टीचा उल्लेख, जिथे रामाच्या राज्याभिषेकाची कथा आहे बालकांडामध्ये, तिथे कुठेच येत नाही. तो एकदम येतो पार अरण्यकांडामध्ये, जेव्हा राम आणि भरत यांची भेट होते ना, त्यावेळेला रामाच्या तोंडी हा उल्लेख येतो. पण आपण सुरुवातीपासून जेव्हा रामायण वाचत असतो पहिलं बालकांडच येतं, रामाच्या राज्याभिषेकाचीच कथा येते.
तिथे मात्र कुठेही या राज्य शुल्काचा काहीही उल्लेख येत नाही. त्यामुळे होतं काय की कैकेयी असं का वागली असेल याचं कुठलंच स्पष्टीकरण त्या ठिकाणी ना वाल्मिकींनी दिलंय ना आपल्याला काही सुचतं. त्यामुळे होतं काय की कैकेयीच्या वागण्याचं समर्थन करता येत नाही आणि मग तिच्यावर तो कलंक लागतोच लागतो असं होतं. मगाशी म्हटलं तसं कायम बिचारी कैकेयी ही खलनायिका म्हणूनच गणली गेलेली आहे. त्याचं कारण मुळात इथे आहे. मग भासाने असा विचार केला की कैकेयी असं का वागली आणि त्याचं उत्तरही त्याने शोधून काढलेलं आहे. आता ते उत्तर कोणतं हे आता नाही मी सांगणार आहे, ते आपण नाटकाच्या ओघामध्ये बघूया. नाटक सुरू होतं तेव्हा दशरथाने रामाचा राज्याभिषेक करण्याची आज्ञा दिलेली आहे आणि त्यामुळे अचानक राज्याभिषेक ठरल्यामुळे सगळीकडे राजवाड्यामध्ये मोठी धमाल गडबड धांदर उडून गेलेली आहे. अगदी पहिल्याच प्रवेशामध्ये आपल्याला सीता दिसते. सीतेची एक सेविका आहे आणि ती सेविका अगदी गंमत म्हणून मस्करी म्हणून नाट्यशाळेच्या कपडेपटातून एक वल्कल चोरून आणते आणि सीतेकडे येते. सीतेला जेव्हा हे कळतं तेव्हा सीता तिला रागावते. हे पाप आहे, अशी चोरी मस्करीत सुद्धा करू नये असं तिला बजावते आणि हे वल्कल ताबडतोब परत कर अशी आज्ञाही देते. पण तेवढ्यात काय होतं, स्त्री सुलभ कुतूहल हो. जसं आम्ही बायका साड्यांच्या दुकानात गेलो की आपल्याला आवडलेली प्रत्येक साडी खांद्यावर टाकून आरशात बघतो ना, तसं सीतेला वाटतं की परत करायच्या आधी हे वल्कल आपण नेसून जरा आरशात तर बघूया कसं दिसतंय ते. म्हणून सीता ते वल्कल घेते आणि परिधान करते. एवढ्यात रामाचा राज्याभिषेक होणार आहे अशी बातमी तिच्यापर्यंत येऊन पोचते. आता ही बातमी कानावर पडल्याबरोबर सीतेची प्रतिक्रिया काय होते माहितीये? सीता म्हणते, अगो बाई, रामाला राज्याभिषेक, दशरथ महाराजांची तब्येत वगैरे ठीक आहे ना? मग जेव्हा तिला कळतं की दशरथ महाराज अगदी छान आहेत आणि ते आपण होऊनच रामाला राज्याभिषेक करणार आहेत हे कळल्यावर साहजिकच आहे की तिचा आनंद अगदी गगनात मावेन असा होतो. आणि समोर ती बातमी सांगणारी जी दासी उभी आहे तिला ती आपल्या आनंदाचं प्रतीक म्हणून आपल्या अंगावरचे अलंकार काढून देते. सीतेचा स्वभाव किती निर्मळ आहे याचं हे फार सुंदर 2च वाक्यामध्ये भासानी दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. आणि दुसरी एक गंमत त्यांनी साधली आहे ती म्हणजे सीतेच्या अंगावर वल्कल आहे आणि दागिने अजिबात नाहीत. म्हणजे सीतेच्या वनवासाची ही पूर्वतयारी पण लगेच पहिल्याच प्रवेशामध्ये करून टाकलेली आहे. मग राम येतो अंतःपुरामध्ये. सुरू झाला होता अभिषेक आणि तो दशरथ महाराजांनी अचानक थांबवला म्हणून राम अजिबात गोंधळलेलाही नाहीये, निराशही झालेला नाहीये. अभिषेकाची आज्ञा त्यांनी जितक्या सहजपणे स्वीकारली होती तितक्या सहजपणे अभिषेक नाही होणार ही आज्ञा सुद्धा त्यांनी मनोमन स्वीकारलेली आहे. उलट आपल्या डोक्यावरचं ओझं उतरलं. महाराज आपल्या जागेवर राहिले, सिंहासनावर राहिले आणि मी आपला नेहमीसारखा राम राहिलो याचा त्याला आनंदच झालाय. हे असं का झालं असेल, कोणी केलं असेल, त्याच्या पुढे काय होणार आहे, हे असे काही प्रश्न त्याला पडलेलेच नाहीयेत मुळी. मग तो जेव्हा अंतःपुरात येतो सीतेकडे तेव्हा तिथला राम आणि सीता यांच्यामधला संवाद आहे. मोठा लोभस संवाद आहे तो. अगदी तो जसाच्या तसा कुठल्याही टिप्पणी शिवाय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. हा संवाद असा आहे, आर्यपुत्र, अभिषेक अभिषेक असं काहीतरी ही माझी सखी म्हणत होती बर का. तुला उत्कंठा असणं स्वाभाविक आहे. सांगतो ऐक. महाराजांनी सगळ्या लोकांच्या देखत मला जवळ बोलावलं, बसवलं जवळ आणि म्हणाले, बाळा, आता राज्याची जबाबदारी तू घे शिरावर. हो, मग आपण काय म्हणालात? तुला काय वाटतं मैथिली, मी काय बरं म्हणालो असेल?
मला वाटतं आर्यपुत्र काहीच बोलले नसतील आणि एक लांब सुस्कारा सोडून त्यांनी दशरथ महाराजांचे पाय धरले असतील. बरोबर आहे तुझं. माझं मन ओळखतेस हा तू. फार कमी जोडपी असतात ग अशी एकमेकांच्या मनातलं ओळखणारी. सांगू का, महाराजांच्या डोळ्यांना धार लागली होती. मी ऐकत नाही असं बघून त्यांनी मला आपल्या प्राणांची शपथ घातली. अभिषेक सुरू झाला. तितक्यात मंथरा गडबडीने तिथे येऊन पोचली आणि तिने महाराजांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि थांबला अभिषेक. मी नाही झालो राजा. बरं झालं बाई, महाराज महाराज राहिले आणि आपण फक्त माझे आर्यपुत्रच राहिलात ते. खरंच मंडळी, या संवादावर काही भाष्य करायची अजिबात गरज नाही असं मला वाटतं. सीतेने वल्कल नेसलेलं बघून रामाचंही कुतूहल जागं झालं आणि त्यांनी पण वल्कल नेसून पाहण्याचा हट्ट धरला. पण बायकांचंच मन ते. अभिषेक रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामाने वल्कल नेसून पाहायचं हा जरा सीतेला अपशकुनच वाटला. इतक्यात पुढची बातमी आली की महाराज दुःखाने व्याकुळ झालेले आहेत. कारण काय तर कैकेयीने नुसता अभिषेक थांबवलेला नाहीये तर रामाला वनवासात पाठवलंय आणि भरताला राज्याभिषेक करायचा असं वर मागून घेतलेले आहेत. बातमी आणणारा जो सेवक आहे तो इतका गडबडलाय, वैतागलाय, कैकेयीवर रागावलाय आणि तो कैकेयी बद्दल काहीतरी अपशब्द बोलणार. तेवढ्यात रामाने त्याला थांबवलंय आणि राम काय म्हणतोय? राम म्हणतो, झालं हे चांगलंच झालं आणि ज्या अर्थी कैकेयी मातेने असं केलंय त्या अर्थी त्यातून काहीतरी चांगलंच निष्पन्न होणार आहे. बरं, रामाचा हा विश्वास आहे. शिवाय राम पुढे म्हणालाय, राज्य शुल्काने अगोदरच राज्य भरताला द्यायचं कबूल केलेलं होतं. असं असताना कैकेयी मातेने ते राज्य मागून घेतलं भरतासाठी तर आपण तिला लोभी म्हणायचं? उलट भावाचं राज्य मी जर घेतलं असतं ओरबाडून तर तो माझा अपराध झाला असता. राम म्हणतो, शुल्के विपणितम राज्यम पुत्रार्थे यदि याच्यते तस्या लोभः अत्र न अस्माकं भ्रातृराज्यापहारिणाम. ही बातमी कळल्यावर लक्ष्मण संतापाने वेडापिसा होतो. पण राम त्याची समजूत घालतो. अरे, मी राज्यावर बसलो काय आणि भरत राज्यावर बसला काय, दोन्ही सारखंच नाही का? असं म्हणून राम संतापलेल्या लक्ष्मणाला शांत करतो आणि मग सीता आणि लक्ष्मण यांच्या बरोबर वनात जायला निघतो. या पहिल्याच अंकामध्ये रामाचं व्यक्तिचित्र भासानी कुठल्या कुठे उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे आणि कवी काहीतरी वेगळा विचार मांडणार आहे हे सुद्धा सूचित केलेलं आहे. दुसऱ्या अंकामध्ये दशरथाचा करुण विलाप आहे. भासानी फार संयमाने त्याची हाताळणी केलेली आहे. एक दोन उदाहरणं देते. रामाला गंगेपार पोचवून त्याचा निरोप घेऊन सुमंत्र परत आलाय. तो दशरथाला सांगतो, राम, लक्ष्मण आणि सीता असे तिघे जण वनामध्ये शिरले. हा शब्दांचा क्रम सुद्धा दशरथाला सहन होत नाही. तो म्हणतो, असं नाही, राम, सीता आणि लक्ष्मण असं म्हण. सीता नेहमी त्या दोघांच्या मध्येच राहिली पाहिजे, म्हणजे मग त्या घोर वनामध्ये तिचं रक्षण होईल. कैकेयीला तो बोल लावतोय आणि तिला म्हणतोय की दैवाने तुला जंगलामधली वाघीण म्हणून जन्माला घालायला पाहिजे होतं माणसाच्या जन्माऐवजी. उद्वेगाने म्हणतो बिचारा, सांगा त्या कैकेयीला जाऊन, गेला म्हणाव राम वनामध्ये, मी पण चाललो आता हे जग सोडून. आता तरी तुझा जीव थंड होईल ना? बोलाव आपल्या मुलाला आणि बस आता गादीवर तुझ्या मुलाला घेऊन, म्हणजे तरी तुझे पापी मनोरथ एकदाचे सफळ होतील. या अंकामध्ये घटना काहीच नाही बर का. दशरथाचा विलाप आणि मृत्यू एवढीच घटना आहे. पण भासानी त्याच्या नेहमीच्या खास पद्धतीने म्हणजे खूप संयमाने या सगळ्या शोकाची, करुण रसाची हाताळणी केली आहे. भासाची पात्र कधी धाय मोकलून पुन्हा पुन्हा रडणार नाहीत. ती मोजकं बोलतील
पण त्याच्या या लघुसंदेशपदा लेखणीमधून त्या पात्रांचा शोक अगदी फार परिणामकारक अशा रीतीने आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोचतो. आता खरं म्हणजे नाट्यशास्त्राची परंपरा आहे की मुख्य पात्रांपैकी कोणाचा मृत्यू रंगमंचावर दाखवू नये. भास हा नियम तुडवतो, पायदळी तुडवतो. त्यांनी दाखवलाय दशरथाचा मृत्यू रंगमंचावर, पण भास केवळ नियम तुडवायचे म्हणून नाही तुडवत. दशरथाचा मृत्यू रंगमंचावर दाखवून त्याला काहीतरी साधायचंय, त्याला जे काही मांडायचंय ते परिणामकारक अशा रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोचवायचंय, आणि म्हणून त्यांनी दशरथाचा मृत्यू रंगभूमीवरती दाखवलाय. पुढे तिसरा अंक येतो. हा तिसरा अंक म्हणजे भासाची स्वतःची स्वतंत्र निर्मिती आहे, आणि खरं म्हणजे या नाटकाचं हृदयच आहे असं म्हटलं तरी चालेल. एका प्रतिमागृहामध्ये अगदी नाट्यपूर्ण अशा पद्धतीने भरताला अयोध्येमध्ये ज्या काही घडामोडी घडून गेल्या त्याची माहिती मिळते, आणि या प्रसंगावरून नाटकाचं नाव प्रतिमा असं भासाने दिलेलं आहे. काय झालंय, भरत आजोळी होता. इकडे सगळं उलथापालथ झाली अयोध्येमध्ये. तेव्हा वसिष्ठांनी एक सारथी रथ घेऊन भरताला आणण्यासाठी पाठवला होता. तो सारथी भरताला घेऊन आता अयोध्येच्या जवळ येऊन पोचलाय. भरताला दशरथ महाराज आजारी आहेत आणि म्हणून तुला ताबडतोब बोलवलंय एवढंच सांगितलेलं आहे. अर्थात भरत अस्वस्थ आहे, आणि तो पुन्हा पुन्हा या सारथ्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतोय. आता सारथी संकटात पडलाय, आणि म्हटलं तर खरं म्हटलं तर खोटं असं द्व्यर्थी बोलून तो खरी गोष्ट सांगण्याचं टाळायला बघतो आहे. हा पण संवाद मोठा सुंदर आहे बघा. काय झालंय बाबांना? हृदयाची व्याधी. वैद्य काय म्हणतायत? हात टेकलेत वैद्यांनी. जेवण खाण आणि झोप. उपाशीच आहेत, जमिनीवर पहुडलेत. म्हणजे बघा, द्व्यर्थी असा हा पूर्ण संवाद आहे. एका अर्थाने सारथी बोलतोय आणि दुसऱ्या अर्थाने भरताला त्याचं आकलन होत आहे. अयोध्येच्या वेशीबाहेर एक प्रतिमागृह म्हणजे मंदिर दिसतं. अयोध्येमध्ये प्रवेश करायचा जो काही मुहूर्त काढून दिलेला आहे त्याला थोडा अवकाश आहे, आणि म्हणून उपाध्यायांनी असा निरोप दिलाय की त्या मुहूर्ताची वेळ येईपर्यंत भरताने थोडा वेळ इथेच वाट बघावी. आणि म्हणून भरत या मंदिरामध्ये जातो. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला किंवा मंदिरावर असं ध्वज किंवा असं काही कुठल्या देवतेचं आत कुठली देवता आहे ते दर्शवणारं काही चिन्ह नाहीये. म्हणजे आपल्याला माहितीये नंदी दिसला की शंकराचं देऊळ आहे हे समजतं, तसं काही चिन्ह त्याला दिसत नाही. आत जातो तेव्हा तिथल्या मूर्ती सुद्धा काहीतरी वेगळ्या अनोळखी आहेत असं त्याच्या लक्षात येतं. भरत त्या मूर्तींना प्रणाम करायला जातो तेव्हा घाईघाईने तिथला पुजारी समोर येतो. त्यांनी अर्थातच भरताला ओळखलेलं नाहीये. तो म्हणतो, आओ थांबा थांबा, या देवाच्या मूर्ती नाही आहेत बरं का, या क्षत्रिय राजांच्या मूर्ती आहेत. तेव्हा आपण ब्राह्मण असाल तर नमस्कार नका करू. आता त्या काळच्या रूढीप्रमाणे भरत विचारतो, कोण आहेत हे राजे? इक्ष्वाकू वंशीय आहेत. हा दिलीप, हा रघु, हा अज आणि हा. शेवटी दशरथाचा पुतळा पाहिल्यावर भरत गडबडून जातो आणि म्हणतो, थांबा थांबा, आधी मला एक सांगा की इथे फक्त स्वर्गवासी झालेल्या राजांचे पुतळे आहेत की अद्याप जिवंत असलेल्यांचे पण? नाही हो, सगळे स्वर्गवासी झालेल्या राजांचेच पुतळे आहेत. नका नका, नाही नकाच सांगू पुढचं, मी येतो. थांब की रे बाबा, चाललास कुठे? स्त्री शुल्कासाठी ज्यांनी आपल्या राज्यावर आपल्या प्राणांवर सुद्धा पाणी सोडलं त्या दशरथाविषयी ऐकून तर घे. या सगळ्या संवादाच्या माध्यमातून भरताला आपल्या वडिलांचा मृत्यू झालाय, राम वनवासात गेलेत, आणि मुख्य म्हणजे हे सगळं आपल्या आईमुळे झालंय, आणि अयोध्येतल्या सर्वसामान्य लोकांची त्याच्याविषयीची काय प्रतिक्रिया आहे
हे सगळं भरताला इथे कळलेलं आहे. त्याच्या मनाची परिस्थिती फार बिकट झाली आहे. त्याला दुःख तर झालंच आहे, पण आपल्या आईमुळे हे सगळं झालंय हे ऐकून घेताना परक्या माणसाकडून लाजेनी त्याचं मन काळवंडून गेलंय. आणि मग अंगावर काटा आणणारा पुढचा प्रसंग भासांनी रंगवलाय. दशरथाच्या तिन्ही राण्या मुलांसह माफ करा सुमंत्रासह त्या ठिकाणी येतात, त्या मंदिरामध्ये येतात. कौसल्या आणि सुमित्रा या दोघींच्या समोर जाऊन भरत त्यांना नमस्कार करतो. कैकेयीला पाहिल्याबरोबर त्याच्या डोक्यात अशी आग उसळते. अगं पापिणी, या माझ्या दोन माता म्हणजे एक गंगा आणि एक यमुना आहे, आणि तू तर गटार गंगा आहेस. त्या दोघींच्या मध्ये उभं राहण्याची सुद्धा लायकी नाहीये तुझी. मम मातुश्च मध्यस्था त्वम न शोभसे. होतीस तू माझी आई एकेकाळी, पण आता इथून पुढे मात्र मी तुला आई म्हणणार सुद्धा नाही. बिचारी कैकेयी त्याला समजावण्याचा ती केविलवाणा प्रयत्न करते. त्याला सांगते, वचन पालन हे रघुकुलाचं आद्य कर्तव्य होतं. कैकेयीचा मुलगा राजा होईल असं तुझ्या पित्याने माझ्या पित्याला वचन दिलं होतं. त्याचं पालन व्हावं म्हणून मी हे केलं. भरत उपहासाने तिला विचारतो, असं का? मग मोठा मुलगा आपल्या भावाबरोबर आणि पत्नी बरोबर वनात जायला पाहिजे 14 वर्ष, ही पण स्त्री शुल्कामध्ये अट होती वाटतं. काय बोलणार कैकेयी याच्यावर? ती बिचारी याचं उत्तर योग्य काळवेळ बघून मी देईन तुला एवढंच म्हणून गप्प बसते. अर्थातच भरताचं समाधान होत नाही. अगं तुला अपकीर्तीच इतकी प्यारी होती तर माझं नाव कशाला मध्ये घातलंस? तुला ऐश्वर्यच हवं होतं तर माझ्या पित्याने तुला काही कमी केलं होतं का ऐश्वर्य? आणि राजमाताच व्हायची एवढी हौस होती तर रामाने तुला दिलं नसतं का ते स्थान? महाराज मरण पावले आणि सीता वल्कल नेसली तरी तुझ्या काळजाला काही पाझर नाही फुटला. अगं दगड आहेस का कोण आहेस? मी चाललो आता रामाकडे, तू घे तुला स्वतःलाच अभिषेक करून आणि बस त्या सिंहासनावर. असं बोलून कैकेयीला वागताडण करून भरत त्याच पावली रामाकडे जायला निघतो. मग चौथा अंक राम आणि भरत यांची भेट आहे. तो जवळजवळ सगळा रामायणासारखाच आहे, पण भासानी राम आणि भरत यांच्या एकमेकांवरच्या प्रेमाचे धागे इतके सुंदर गुंफलेले आहेत की पूर्ण अंक हा जरी अगदी रामायणासारखा असला कथेच्या दृष्टीने तरी तो फार भावपूर्ण झालेला आहे. 5व्या अंकात सीताहरणाचा प्रसंग येतो, तो मात्र जरा वेगळा आहे. आपण वनवासात आहोत, मग आपल्या हातून वडिलांचं वर्षश्राद्ध कसं काय, नीट सगळं सामग्री नाही इथे काही उपलब्ध, मग कसं काय होणार अशी चिंता रामाला पडली. तेवढ्यात रावण साधू वेशामध्ये तिथे येऊन पोचलाय. आपण सगळ्या श्रुती पडलेल्या आहेत, शास्त्र पडलेली आहेत, ब्राह्मण आहे मी असं रावण सांगतो. रामाला आनंद होतो आणि तो त्याला विचारतो की माझ्या पित्याचं श्राद्ध कशा पद्धतीने करू, माझ्या पुढे समस्या आहे, आपण मला उत्तर सांगा. तेव्हा रावण सांगतो की कांचन पार्श्व हरणाचं मांस जर अर्पण केलं तर पितर नक्की संतुष्ट होतात. आणि योगायोगाने ते कांचन पार्श्व हरिण अर्थात ते मायावी आहे, ते दिसतच तिथे आश्रमाच्या परिसरामध्ये. मग राम साहजिकच त्या हरणाचा वध करायला जातो आणि इकडे रावण सीतेला पळवून नेतो. आपल्याला माहितीये रामायणामध्ये सीता लक्ष्मणाला रामाची मदतीला जाण्यासाठी आग्रह करते, विनवते. लक्ष्मण त्याला नकार देतो, त्याच्यावरती लक्ष्मणाला दुरुत्तर करते, त्याच्यावर आळ घेते, नको नको तो. आता हा जो सगळा भाग आहे त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी सीतेच्या चारित्र्यावर, व्यक्तिमत्वावर डाग पडतोच. भासाला ते टाळायचे आणि म्हणून हा सगळा प्रसंग घडण्याच्या आधीच राम काहीतरी कारणाने लक्ष्मणाला कुठेतरी दूर पाठवून देतो. म्हणजे प्रत्यक्षात तिथे राम, सीता आणि रावण एवढेच आहेत, लक्ष्मण नाहीच आहे. आणि त्यामुळे हा जो पुढचा रामायणातला प्रसंग होता तो भासाने टाळलेला आहे. पुढचा 6वा अंक हा तर फारच महत्वाचा आहे. काय झालंय,
रामाला एकदा वनात जाऊन भेटून यावं, चौकशी करावी म्हणून सुमंत्र वनामध्ये गेला होता. तो परत आलाय तो उतरलेला चेहरा घेऊन. त्याची पावलं जड झाली आहेत, त्याला काही बोलवत नाहीये. त्याची अशी परिस्थिती पाहून भरत विचारतो, काय झालं, काय संकट आलंय का? तेव्हा मग भरताला सीताहरण झाल्याची बातमी कळते. तेव्हा मात्र भरताला दुःखाने आणि संतापाने अक्षरशः काही सुचत नाही आणि मग ताड ताड पावलं टाकत तो कैकेयीच्या महालामध्ये जातो. गेल्या 13 वर्षात त्यांनी आईचं तोंड सुद्धा बघितलेलं नाहीये. तो भरत आज असा संताप घेऊन कैकेयीच्या महालाकडे चाललाय. भरत आज आपण होऊन मला भेटायला येतोय म्हणून कैकेयीला एकीकडे आनंद होतो, दुसरीकडे आता हा काय बरं मला दुरुत्तर करील म्हणून तिच्या मनात थोडी पालही चुकचुकते. तिथेही एक संवाद भासाने घातलेला आहे, मोठा रमणीय आहे. एक चांगली बातमी द्यायला आलोय तुला, भरत म्हणतो. हो का, थांब मग मी एकटी नाही ऐकणार, कौसल्य आणि सुमित्रा यांनाही बोलवून घेते. चांगली बातमी आहे ना? चे त्यांनी ऐकण्यासारखं नाहीये, तूच ऐक. तू रामाला वनात पाठवलंस त्याचे परिणाम बघ काय झालेत ते. आज त्याच्या पत्नीला पळवून नेलंय रावणानी. आता तरी शांती झाली का तुझ्या जीवाची? अगं, इतकं स्वाभिमानी आणि इतकं सामर्थ्यवान इक्ष्वाकूंचं कुळ, पण तुझ्यासारखी सून या घरात आली, या कुळामध्ये आली आणि इक्ष्वाकूंच्या दुसऱ्या सुनेवर तू ही काय वेळ आणलीस बघ जरा. बरं वाटलं ना ऐकून? आता मात्र कैकेयी ठरवते की भरताला खरं काय ते सांगण्याची वेळ आलेली आहे आणि मग सुमंत्राच्या मदतीने कैकेयी त्याला आपल्या वागण्यामागचं कारण सांगते. काय झालं होतं? दशरथाच्या हातून अनवधानाने श्रावण बाळाची हत्या झाली होती, माहिती आपल्याला. तेव्हा त्याच्या आई वडिलांनी दशरथाला शाप दिला होता की तू पुत्र वियोगाने मरशील. आता शाप आणि तोही महर्षींचा म्हटल्यावर तो 100% खरा होणार अशी त्या काळामध्ये सगळ्यांचीच धारणा असायची. म्हणजे दशरथाला मृत्यू तर येणारच आहे, तो तर काही टळणार नाहीये, पण तो मृत्यू आपोआप येणार नाहीये, पुत्रवियोगामुळे मृत्यू येणार आहे. म्हणजे दशरथाला मृत्यू येण्या इतकं जर दुःख व्हायचं असेल तर त्याच्या सगळ्यात लाडक्या मुलाचं म्हणजे रामाचं काहीतरी बरं वाईट व्हायला पाहिजे, त्याशिवाय दशरथाचा मृत्यू कसा ओढवणार? म्हणजे दशरथाचा मृत्यू अटळ आहे हे तर खरंच, पण बिचाऱ्या रामाचा मृत्यू या सगळ्यामध्ये निष्कारण ओढवणार नाही का? आता दशरथाचा मृत्यू अटळ असला तरी निदान रामाचं तरी बरं वाईट व्हायचं टळावं आणि दशरथाला जो काही पुत्रवियोग होणार आहे तो थोड्या वेगळ्या पद्धतीने झाला तर बरं होईल त्यातल्या त्यात, असा विचार कैकेयीने केलाय. रामावर दशरथाचं इतकं प्रेम होतं की राम मृत्यू तर जाऊ दे बाजूला, पण राम नुसता डोळ्यासमोरून दूर गेला तरी दशरथाला पुत्रवियोगाने अगदी मरण यावं इतका शोक झालाच असता, इतकं जीव घेणं दुःख त्याला झालंच असतं. आणि म्हणून रामाला राज्याभिषेक होऊ न देता त्याला वनवासाला पाठवायचं, दूर पाठवायचं असं तिने ठरवलेलं आहे. आता दशरथाने तरी कैकेयीचं हे म्हणणं का म्हणून ऐकावं? मग तिथे त्यांनी स्त्री शुल्काचा आधार भासानी घेतलेला आहे आणि हा आधार घेऊन भासानी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत बरं का. एकतर दशरथाला वचनभंगाचं पापही लागू दिलेलं नाहीये आणि प्राणजाई पर वचन न जाई ही जी रघुकुळाची कीर्ती आहे तिला धक्का लागू दिलेला नाहीये आणि नियतीला थोडं चकवून म्हणजे आवळा देऊन कोहळा काढल्यासारखं थोडस नियतीला फसवून म्हणा रामाचा अपमृत्यू टाळलेला आहे. आता रामाऐवजी भरतालाच पाठवायचं ना वनवासाला, असा नाही का प्रश्न येणार? आणि भरताने विचारलाच आहे तो प्रश्न. त्याचंही उत्तर कैकेयीने दिलंय की बाबा रे, तू तर लहानपणापासून आजोळी होतास, त्यामुळे तुझा वियोग महाराजांच्या अंगवळणी पडलेला होता. तुला वनवासाला पाठवून पुत्रवियोगाने जीव घेणं दुःख काही दशरथाला झालं नसतं.
आणि म्हणून रामाला एकट्यालाच वनवासामध्ये पाठवायचं असं सगळं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे केलं. शिवाय हे एकट्या कैकेयीचं कपट किंवा कारस्थान नाहीये. वसिष्ठ, वामदेव यांच्यासारखे कुलपुरोहित आणि सुमंत्रासारखे राजाच्या हिताचा विचार करणारे मंत्री यांचाही त्या सगळ्या कारस्थानामध्ये सहभाग आहे. या सगळ्यांच्या विचाराने संमतीने कैकेयीने हे पाऊल उचललं. आता भरताचा पुढचा प्रश्न, 14 वर्ष एवढा दीर्घकाळ का पाठवलं मग वनवासाला? भरताने विचारलाच आहे हा प्रश्न. त्याच्यावर कैकेयीने उत्तर दिलंय, बाबा रे, हे सगळं करताना, हा निरोप देताना, हे बोलताना माझ्या मनावरती इतकं दडपण आलं होतं की मी 14 दिवस असं म्हणायचं होतं मला, पण चुकून माझ्या तोंडून 14 वर्ष असे शब्द निघून गेले. मंडळी, अगदी किती म्हटलं की सर्व संमतीने, मोठ्या मोठ्या विचारवंतांच्या संमतीने हे सगळं कारस्थान ठरलेलं होतं, तरी सुद्धा प्रत्यक्षात हे करायची वेळ आली, बोलायची वेळ आली कैकेयीवरच ना. मग सगळा कलंक कैकेयीने स्वतःवर ओढवून घेतलाय. हे सगळं केल्यानंतर पतीला मारून टाकणारी, वैधव्य ओढवून घेणारी, एकुलत्या एका आणि त्या सुद्धा निष्पाप असलेल्या मोठ्या मुलाला असं दुष्टपणाने वनवासात पाठवणारी, म्हणून आपली किती अपकीर्ती होईल, लोक आपली किती निंदा करतील, लोक जाऊ द्या, आपल्या पोटचा मुलगा आपल्याबद्दल काय बोलेल, हे सगळं तिला माहित होतं. हा सगळा ठपका तिच्यावरच येणार होता हे तिने स्वीकारलं होतं. तरी ते हे सगळं करायला तयार झाली होती. केवढा स्वार्थत्याग आहे हा, केवढी निष्ठा आहे. अंतिम कल्याणाचं जे काही आहे ते साध्य करण्यासाठी आपल्या भावनांचा, आपल्या सुखाचा, सगळ्याचा बळी द्यायला कैकेयी तयार झाली. पण कितीही तयारी केली तरी प्रत्यक्ष कार्यवाही करताना तिच्या मनावर दडपण येणं आणि तिने बोलताना गडबड करणं, चुकणं हे स्वाभाविक नाही का? भासाचं हे म्हणणं आपल्यालाही पटतं, आपणही समजू शकतो. आणि अनवधानाने तिच्याकडून जी चूक झाली त्याबद्दल भरताबरोबर आपण सुद्धा तिला क्षमा करून टाकतो. भरतालाही ते पटलंय आणि त्याने आईची क्षमा मागितली. ही अशी लोकविलक्षण रचना भासांनी का आणि कशी केली असेल? तो स्वतंत्र वृत्तीचा आहे, बंडखोर प्रतिभेचा आहे, हे तर आहेच. पण एक विशेष मला वाटतो की परंपरा जशा आपल्यापर्यंत चालत आल्या आहेत तशाच्या तशा तो त्या आंधळेपणाने स्वीकारायला तयार नाही होत. तो स्वयंप्रज्ञ आहे आणि त्यामुळे गतानुगतिकतेने विचार नाही करत तो. उलट एखाद्या व्यक्तीवर जर परंपरेने अन्याय होत असेल, एकच बाजू जर परंपरेने बघितली जात असेल कायम, तर मग दुसरी काहीतरी बाजू असू शकते याचा विचार करणारा हा कवी आहे. एखादी व्यक्ती अशी का वागते त्याच्या मागे त्याची कारणं परंपरेने नसतील सांगितली, पण काहीतरी वेगळं कारण असू शकतं आणि ते वेगळं कारण त्याच्या प्रतिभेने तो शोधून काढतो. तो प्रतिभावंत आहेच आणि त्याचबरोबर त्याचे विचार कमालीचे तर्कशुद्ध आहेत बघा. आणि त्यामुळे त्याच्या या श्रेष्ठ प्रतिभेमुळे त्याला जी काही कारण मीमांसा भावलेली आहे आणि जी काही व्यक्तिमत्व त्याला उलगडलेली आहे ती तो आपल्या समोर अतिशय संयुक्तिक अशा पद्धतीने उभी करतो आणि त्यातून प्रतिमासारखं अलौकिक नाटक जन्माला येतं. मंडळी, भासाकडून आपण कालिदासाकडे जाणार आहोत. कालिदास तर कवींचा कवी, कविराजांच्या मांदियाळी मधला सम्राट, तो कवी कुलगुरू, कविता कामिनीचा विलास म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. त्याच्यासारख्या अलौकिक प्रतिभावंताला रामकथेने भुरळ घातली नाही असं कसं होईल नाही? कालिदासाचं मेघदूत हे अगदी नितांत रमणीय, सगळ्यांना प्रिय असणारं काव्य आहे. या काव्याची प्रेरणाच मुळी त्याला वाल्मिकी रामायणावरून मिळालेली आहे. उत्तर मेघामध्ये म्हणजे मेघदूताच्या पुढच्या अर्ध्या भागामधला हा श्लोक आहे. इत्याख्याते पवनतनयं
मैथिलीवोन्मुखी सा त्वामुत्कण्ठोच्छ्वसित हृदया वीक्ष संभाव्य चैव श्रोष्यत्यस्मात् परमवहिता सौम्य सीमन्तिनीनां कान्तोदन्तः सुहृदुपनतः संगमात् किंचिदूरः. यक्ष मेघाला सांगतोय, तू अलकानगरीला पोचशील आणि माझं घर शोधून काढशील. मग रात्रीच्या वेळी माझ्या प्रियेच्या शयनगृहाच्या गवाक्षाजवळ तू थांब आणि तिच्याशी बोलायला सुरुवात कर. हे सौभाग्यवती, तिला सांग, मी तुझ्या पतीचा जिवलग मित्र आहे आणि त्याचा संदेश घेऊन तुझ्याकडे आलेलो आहे. हे तुझे शब्द कानावर पडल्याबरोबर ती मान वर करून तुझ्याकडे बघत राहील. उत्कंठेने तिचं हृदय धडधडायला लागेल. आपल्या नजरेनेच ती तुझं स्वागत करेल आणि कानामध्ये सगळा जीव गोळा करून तू काय म्हणतोयस ते ती एकाग्रपणे लक्ष देऊन ऐकेल. कशी म्हणतोस? अरे, हनुमानाने अशोक वृक्षावर बसून रामाचं नाव घेतलं तेव्हा सीता जशी उत्सुकतेने त्याच्याकडे बघायला लागली आणि एकाग्रपणे त्याचं बोलणं ऐकायला लागली ना, तशीच या श्लोकावरून असं वाटतं की रामायणातल्या या प्रसंगावरून कालिदासाला मेघाला दूत म्हणून पाठवण्याची कल्पना सुचली असावी. बघा ना, हनुमान आणि मेघ, एक पवन सुत आहे, दुसरा पवन सखा आहे. दोघेही आकाशगामी आहेत, आकाशातून जातात. दोघेही विश्वासपात्र आहेत आणि निष्ठावंत आहेत. हाती घेतलेलं काम तडीला न्यायचं हा दोघांचाही बाणा आहे. दोघंही आपल्या इच्छेप्रमाणे रूप बदलू शकतात आणि दोघांचीही मनं एकाचं पाण्याने दुसऱ्याचं भावनेच्या ओलाव्याने उथमलेलं आहे. म्हणून हनुमानाला डोळ्यासमोर ठेवून मेघाला दूत म्हणून पाठवण्याची कल्पना कालिदासाने केली असावी. मेघदूताच्या पहिल्याच श्लोकामध्ये रामायणाचं स्मरण कवीच्या मनात कसं सतत जागं होतं हे आपल्याला दिसतं. यक्ष जिथे वस्तीला आहे त्या डोंगराचं नावच मुळी रामगिरी असं आहे. वनवासात असताना राम जानकीचे पाय त्याला लागलेले आहेत त्या डोंगराला. तिथले तलाव जनकतनया स्नान पुण्योदकाने भरलेले आहेत. फरक इतकाच आहे की राम आणि सीता दोघं एकत्र असताना त्या रामगिरीवर राहिलेले होते. दोघांच्या आयुष्यातले ते परम सुखाचे क्षण होते आणि यक्ष मात्र बिचारा एकटा एकाकी विरही अवस्थेमध्ये तिथे दिवस काढतो आहे. त्यामुळे जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा सीतेच्या पाऊलखुणा यक्षाला दिसतात तिथे तिथे तेव्हा तेव्हा त्याचं मन आणखीनच दुखावलं जातं. कालिदासांनी हेही सगळं त्या पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला सूचित केलेलं आहे. कालिदासाचा रघुवंश हे तर सर्वश्रेष्ठ महाकाव्य मानलं जातं आपल्याला माहित आहे. क इह रघुकारे न रमते असं वचनच आहे. या रघुवंशाचा रामकथेशी अगदी साक्षात संबंध आहे. त्याच्या प्रस्तावनेतच कालिदास असं म्हणतो की वास्तविक कुठे तो सूर्यप्रभव रघुवंश आणि कुठे माझ्यासारख्या सामान्य प्रतिभेचा कवी. क्व सूर्यप्रभवो वंश क्वचाल्प विषयामतीही. पण पूर्वसूरींनी जे काही काम करून ठेवलं आहे रामकथेवर त्याच्यामुळे माझं काम कितीतरी सुलभ झालेलं आहे. अथवा कृतवाग्द्वारे वंशेस्मिन् पूर्वसूरिभिः मणौ वज्र समुत्कीर्णे सूत्रस्येवास्ति मे गतिः. इथे पूर्वसूरी म्हणून वाल्मिकीचा आदराने उल्लेख कालिदास करतो. आता बहुवचन आहे त्यामुळे वाल्मिकी खेरीज इतर काही रामायण किंवा रामायणाच्या परंपरा कालिदासाला माहीत होत्या का हे आपल्याला निश्चितपणे नाही सांगता येत. पुढे वाल्मिकीच्या मुखातून जी शापवाणी उत्स्फूर्तपणे प्रकट झाली ना तिचाही उल्लेख अतिशय गौरवाने आणि अतिशय काव्यपूर्ण अशा पद्धतीने कालिदासाने केलाय.
कुठे आहे? 14व्या सर्गात बर का. कालिदास म्हणतो, तामभ्यगच्छत् रुदितानुसारी कवी कुशेध्मा हरणाय यातः निषाद विद्धांडज दर्शनोत्थः श्लोकत्वमापद्यत यस्य शोकः. वनामध्ये कुठल्या तरी स्त्रीच्या रडण्याचा आवाज वाल्मिकीच्या कानावर पडला. इथे कालिदास अगदी सहेतुकपणे वाल्मिकीचा उल्लेख या श्लोकामध्ये कवी असा करतो आहे. लक्षात घ्या एक तर कवीचं मन हे भावाकुल असतंच मुळी. एखादा अनुभव त्याच्या मनावर अगदी खोलवर परिणाम करतो. त्याचं भावविश्व सगळं उचंबळून येतं आणि त्याला अशी काही प्रतिभा लाभलेली असते की त्या अनुभवाची जी प्रतिक्रिया त्या कवीकडून व्यक्त होते ना, ती उत्स्फूर्तपणे काव्याच्या रूपातच प्रकट होते. वाल्मिकी असे कवी आहेत, प्रतिभावंत आहेत. पारध्याने मारलेल्या पक्षाला बघून त्यांची प्रतिभा उचंबळून आली. शोक आवरेनासा झाला आणि त्या शोकाने उत्स्फूर्तपणे मा निषाद प्रतिष्ठान त्वं गमहा वगैरे श्लोकाचं स्वरूप घेतलं. तो कवी एका अबलेच्या आक्रोशाला प्रतिसाद दिल्या वाचून कसा राहील? आणि म्हणून मग वाल्मिकी त्या आवाजाच्या अनुरोधाने सीतेला शोधत शोधत गेले. एका पक्षाच्या दुःखाने ज्याचं काळीज द्रवलं तो सीतेवर दया केल्याखेरीज राहणारच नाही असं हळूच सूचित करून कालिदासांनी मोठी बहार आणली इकडे. जाता जाता एकच गोष्ट सांगावीशी वाटते. आनंदवर्धन या नावाचा एक प्रसिद्ध साहित्य शास्त्रज्ञ होऊन गेला. त्यांनी असं म्हटलंय की क्रौंच पक्ष्यांच्या जोडीपैकी नक्की कोण मरण पावलं असेल आणि आक्रोश कोणी केला असेल? वाल्मिकीच्या कथेत याचं उत्तर नाहीये, पण आनंदवर्धन असं म्हणतो की नक्कीच मादी मरण पावली असणार आणि नरांनी आक्रोश केला असणार, कारण रामायणामध्ये 2 वेळा सीतेच्या विरहामुळे विलाप करण्याची पाळी रामावर आलेली आहे. हे आपलं आठवलं म्हणून. इक्ष्वाकूंची जी वंशावळ आहे ती वाल्मिकी रामायणात वेगळी आहे आणि भास कालिदासांनी वेगळी दिलेली आहे. रामायणामध्ये रघु हा ककुत्स्थ राजाचा पुत्र आहे, म्हणजे दिलीप राजाचा पूर्वज आहे. शिवाय रघु आणि अज यांच्यामध्ये जवळजवळ 15 राजे होऊन गेलेत असं वाल्मिकी सांगतात. पण भासानी आणि कालिदासांनी सुद्धा दिलीप, मग रघु, मग अज, दशरथ आणि राम अशी वंशावळ दिलेली आहे. रघुवंशामध्ये प्रत्यक्ष रामकथा 10व्या सर्गापासून सुरू होते आणि 15व्या सर्गा अखेर संपते. म्हणजे 6 सर्ग एवढा तिचा विस्तार आहे. पण आहे कसं की रघुवंश हे जे 19 सर्गांचं महाकाव्य की ज्याच्यामध्ये इक्ष्वाकू वंशातल्या असंख्य राजांची चरित्र येतात, त्या मोठ्या काव्याचा रामकथा हा फक्त एक भाग आहे. आणि त्यामुळे एखाद्या चलचित्रासारखी अगदी जलद गतीने ही रामकथा या 6 सर्गांमध्ये आपल्या डोळ्यापुढून सरकत चाललेली असते. 10व्या सर्गामध्ये राम आणि त्याच्या भावंडांचा जन्म होतो, बालपण आहे. 11व्या सर्गामध्ये यज्ञाचं रक्षण विश्वामित्राच्या, अहिल्या उद्धार आणि रामाचे वगैरे विवाह आहेत. 12व्या सर्गात रामाचं वनात जाणं आणि तिथपासून रावण वधापर्यंतचा भाग आहे. 13व्या सर्गात लंकेमधून पुष्पक विमानाने राम, सीता वगैरे अयोध्येला परत येत आहेत आणि खाली जो भूप्रदेश दिसतोय त्याचं वर्णन आहे. 14व्या सर्गात सीता त्याग आहे आणि 15व्या सर्गात लवकुशांची भेट, मग सीतेचं अखेरचं दिव्य आणि रामाची अवतार समाप्ती हा सगळा कथाभाग येतो. कालिदासांनी भासाप्रमाणे कैकेयीच्या वर्तनाची काही वेगळी चिकित्सा केलेली नाही. रामायणातल्या प्रमाणेच तिला खलनायिकाच ठेवलेला आहे. आपण वयस्कर झालोय आणि आपल्या पश्चात कैकेयी गादीसाठी काहीतरी तंटा उत्पन्न करील अशी दशरथाला भीती वाटली. ही भीती म्हणजे कैकेयीची भीती पांढऱ्या केसांच्या रूपाने दशरथाच्या कानाशी लागली आणि म्हणून दशरथाने घाईघाईने रामाला राज्याभिषेक करायचं ठरवलं. पण झालं काय
कवीची उपमा पहा. पावसाळ्यामध्ये जमीन काय करते, बिळामधले जे साप असतात त्यांना सरळ बिळाच्या बाहेर फेकून देते, कारण पाणी जातं ना बिळामध्ये. तसं कैकेयीने आपल्या मुखातून 2 वर ओकले, अशी कल्पना कालिदासांनी मांडलेली आहे. पण जरी मी म्हटलं की रघुवंशातली ही जी रामाची गोष्ट आहे प्रत्यक्ष 6 सर्गातली, ती बरीचशी रामायणासारखीच आहे, कथा म्हणून त्यात काही बदल नसला तरी पण शेवटी ती कालिदासांनी रचलेली आहे, हा फरक आहेच ना. आणि त्यामुळे कालिदासाच्या प्रतिभेमधनं अवतरलेली काही खास, काही वैशिष्ट्यपूर्ण अशी जी सौंदर्य स्थळं आहेत लक्षात घेण्याजोगी, त्यांच्याकडे आपण एक दृष्टी टाकूया. तशी बरीच आहेत, पण वेळेला धरून मी अगदी मोजक्याच स्थळांविषयी बोलणार आहे. 14वा सर्ग आहे. राम, लक्ष्मण, सीता अयोध्येला परत आलेत आणि आपल्या मातांना भेटलेत. वास्तविक राम लक्ष्मणांच्या शरीरावरचे युद्धाचे जे घाव होते, जखमा होत्या, त्या आता बुजल्यात, भरून आल्यात, नुसते व्रण राहिलेत तिथे. पण आयांचं हृदय व्याकुळ होतं आणि कौसल्या, सुमित्रा आपल्या लेकरांच्या अंगावरून, त्या व्रणांवरून मायेने हात फिरवतात. मनात म्हणतात, जळली मेली ती वीरमाता पदवी, आपल्याला वीरमाता म्हणून मिरवता यायला पाहिजे, म्हणून बिचारी पोरं किती घाव सोसतात रणांगणामध्ये, नकोच ती पदवी, असं बिचाऱ्यांना होऊन गेलेलं आहे. मग सीता हळूच पुढे आलीये. या मातांच्या दुःखाला आपण कारणीभूत झालोय म्हणून शरमून जाऊन ती आपल्या सासवांना नमस्कार करतेय आणि म्हणतीये, पतीच्या त्रासाला कारण झालेली मी अवलक्षणी सीता तुम्हाला प्रणाम करते. तेव्हा त्या दोघी तिला जवळ घेतात आणि म्हणतात, बाळा असं का ग म्हणतेस, अगं तुझ्या शुद्ध आचरणाच्या पुण्याईने तर आमची बाळ एवढ्या मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर नाही का पडली. अशी मायेनी तिची समजूत कौसल्या आणि सुमित्रा यांनी घातलीय. वाल्मिकी रामायणामध्ये तिघी माता कैकेयी सकट एकदमच रामाला भेटलेल्या आहेत. पण रघुवंशात कालिदास असं वर्णन करतो की सगळ्या माता एकदम रामाला भेटत नाहीत. कौसल्या आणि सुमित्रा दोघीच रामाला सामोऱ्या येतात, कारण कैकेयीला लाज वाटतेय आणि म्हणून ती पुढे येत नाहीये. मग राम स्वतःच तिच्याकडे जातो आणि तिला वंदन करून म्हणतो, माझा पिता वचनापासून भ्रष्ट झाला नाही, याचं सगळं श्रेय तुला आहे. तू जे सत्कृत्य केलंस त्याचा हा इष्ट परिणाम आहे बरं. आणि तिचं सांत्वन रामाने केलेलं आहे. त्यामुळे कालिदासांनी रामाच्या व्यक्तिचित्रणाला एक आणखी वेगळी उंची, एक वेगळा पैलू बहाल केलेला आहे. खरं तर रघुवंशात कुणी एक नायक नाहीये. दिलीप, रघु, अज, दशरथ, कुश, सुदर्शन, राम बरेच नायक आहेत. पण तरीही खऱ्या अर्थाने नायक आहे तो रामच. कारण अख्खे 6 सर्ग रामाच्या चरित्राचं वर्णन आहे एवढंच त्याचं कारण नाहीये बर का. तर रघुवंश वाचताना इतर त्यातल्या नायकांच्या तुलनेमध्ये रामाची प्रतिमा आपल्या मनावरती जे काही गारुड करून जाते त्याला तोड नाहीये. खरं कारण असं आहे की कालिदासाचा राम हा फार वेगळा आहे. दैवी अवतार आहे खरा, पण त्याचं माणूसपण तो विसरलेला नाही, कालिदास विसरलेला नाही. उलट रामाचं माणूसपण कालिदासांनी आपल्याला आणून भिडवलेलं आहे. तुमच्या आमच्यासारख्या माणसांमध्ये असतो ना तसा रामाच्या व्यक्तिमत्वात बराच आंतरविरोध आहे. एकीकडे कमालीचा स्वाभिमानी पण तितकाच विनम्र, एकीकडे पराक्रमी पण दुसरीकडे आल्हाददायक. पहिल्यांदा पित्यांनी राज्य देऊ केलं तेव्हा ते त्यांनी दुःखी मनाने स्वीकारलं होतं, पण नंतर त्याच पित्यांनी जेव्हा सिंहासन न देता वनात जाण्याची आज्ञा केली ती मात्र त्यांनी आनंदाने स्वीकारली. आपल्या भावांवर त्याचं कमालीचं प्रेम होतं, उत्कट प्रेम होतं. पण त्याच भावांना
मी राजा राम म्हणून जी आज्ञा देतो आहे ती तुम्ही कोणताही प्रश्न न करता पाळायची आहे असा आदेश त्यांनी दिलेला आहे. राम सत्यसंध खरा, पण सीता शुद्ध आहे, पवित्र आहे हे सत्य वास्तविक त्याच्या मनामध्ये त्याला ठामपणे पटलेलं होतं, पण तरी ते त्यांनी कधीच स्वीकारलं नाही. आणखी एक गंमत आहे, ज्या प्रजेनी नावं ठेवली म्हणून रामाने सीतेचा त्याग केला त्या प्रजेच्या डोळ्या देखत, खरं सांगायचं तर त्या प्रजेच्या नाकावर टिचून त्यांनी सोन्याची सीता आपल्या शेजारी अश्वमेध यज्ञामध्ये ठेवली होती. इतका अंतर्विरोध. कालिदासाचा राम हा मेणाहून मऊ आणि वज्रालाही भेदेल असा कठीण आहे, हाही एक विरोध आहे. गंमत म्हणजे वाल्मिकी रामायणात रामाचा शोक ठिकठिकाणी वर्णन केलेला आहे वाल्मिकींनी, पण कालिदासांनी सीतेचं हरण झाल्यानंतर कुठेही रामाच्या शोकाला काही वाचा फोडलेली नाहीये. हनुमानाकडून सीतेचा चूडामणी जेव्हा मिळाला रामाला हातामध्ये, तेव्हाही त्याने विलाप केला असं कुठेही कालिदास म्हणत नाही. फक्त तो मणी हृदयाशी धरून तो मूर्छित झाला काही काळ, एवढंच तो म्हणतो. म्हणजे कालिदासाचा राम कुठेच रघुवंशात आपल्या भावना प्रकट करताना दिसत नाही आपल्याला. कालिदासांनी रघुवंशातल्या सगळ्याच राजांचं वर्णन करताना प्रस्तावनेतच हे राजे सत्याय मितभाषिणाम असे होते, सत्य बोलायचं म्हणून ते कमी बोलत असत असं म्हटलेलं आहे. मग रघुवंशातला राम तरी त्याला अपवाद कसा असेल? अगदी म्हणजे रामाच्या जन्मापासून ते रावण वधापर्यंत कालिदासांनी रामाच्या तोंडी एकही भाषण दिलेलं नाही. रामायणात रावणाच्या वधानंतर रामाने सीतेला अगदी कठोरपणे वाकताडण केलं, दुरुत्तर केली. फार अनपेक्षितपणे तो फार कठोर बोललाय सीतेला. पण कालिदासांनी रामाला तिथेही काहीही बोलताना दाखवलेलं नाही. आता या सगळ्या अबोलपणाला अपवाद एकच, 13वा सर्ग. राम बोललाय ते फक्त 13व्या सर्गामध्ये. पुष्पक विमानातून तो सीतेसह अयोध्येला परत येतोय. तिथे मात्र राम बोललाय ते अगदी मनापासून अंतरीच्या उमाळ्याने म्हणावं तसं. अगदी आपल्या पोटातलं सगळं विरह दुःख त्यांनी सीतेला मोकळेपणाने ऐकवलेलं आहे. प्रसंगच कसा आहे बघा. रावणाचा वध झालाय, शत्रूंचा नाश झालाय, दुःखांचा अंत झालाय, अग्निशुद्धीमुळे सीताही निष्कलंक ठरली आहे, त्यामुळे मनावरचं ओझही उतरलेलं आहे. आता सगळं अयोध्येला गेल्यावरती सिंहासनावर बसायचंय, सगळं कुशल मंगलच होणार आहे पुढे. अशा मोकळ्या मुक्त वातावरणामध्ये आज कितीतरी काळाने सीतेचा अगदी निवांत विश्रब्ध म्हणावा असा सहवास रामाला इथे मिळालेला आहे पुष्पक विमानामध्ये. त्यामुळे राम नाही म्हटलं तरी खुल्लाय. एरवीच्या त्याच्या वागण्याच्या विरुद्ध आहे हे. त्याचं सीतेवरचं प्रेम, तिच्या सहवासाची त्याला जी ओढ लागलेली आहे ती ओढ, तिच्या जवळ असण्याचं सुख, हे सगळं तिथे त्याच्या शब्दातून प्रकट होताना आपल्याला दिसलंय. आता या वेळेला तो कुणाचा अगदी आज्ञाधारक पुत्र नाहीये, पराक्रमी योद्धा नाहीये, कर्तव्यदक्ष राजाही नाहीये. तो आहे फक्त सीतेचा प्रियकर आणि पती. असा राम आपल्याला रघुवंशात फक्त इथेच भेटलाय 13व्या सर्गात. असा तो आधी कधी बोलला नाही आणि नंतरही कधी बोललेला नाहीये. या रामाच्या हळूवार दर्शनामुळे हा रघुवंशाचा 13वा सर्ग खरोखर अजरामर झालाय. त्या सर्गाचं स्थान म्हणजे ज्याला लोकेशन म्हणतो आपण, तेही कसं आहे बघा. मागच्या सर्गामध्ये रामाचं रौद्र रूप दिसलेलं आहे, युद्ध झालेलं आहे, रावणवध झालेला आहे, म्हणजे ती सगळी थरारक घटना घडून गेली. आणि पुढच्या सर्गामध्ये पुन्हा सीता त्याग आहे, म्हणजे आपल्या मनावरती दडपण यावं असं रामाचं रौद्र रूप पुन्हा आपल्याला दिसणार आहे. या दोघांच्या मधला हा सर्ग आहे. आणि मानसशास्त्र असं सांगतं की माणूस एकावर एक दडपण नाही घेऊ शकत. एक दडपण आलंय आणि मग
थोडी त्याच्या मनाला विश्रांती मिळाली आहे की मग तो पुढचं दडपण लीलया पेलू शकतो. तसं 2 रौद्र रूपांच्या मधलं हे रामाचं हळूवार रूप आहे आणि आपल्यासारख्या वाचकालाही 2 रौद्र दर्शनांच्या मधलं हे रामाचं दर्शन सुखावून जाणार आहे. पुढे सीतेविषयी जेव्हा लोकांची निंदा रामाच्या कानावर पडते तेव्हा वाल्मिकी रामायणातला जो राम आहे तो अजिबात गडबडून जात नाही. पण कालिदासाच्या रामाचं मन अगदी एक क्षणभर का होईना पण थोडं दोलायमान झालंय. अगदी एक क्षण त्याला असं वाटून गेलंय की जननिंदेकडे दुर्लक्ष करावं. हे रामाचं माणूसपण आहे जे कालिदासाने आपल्या निदर्शनाला आणलंय. आणखी एक हळूवार मानव्याची छटा आहे रघुवंशात एके ठिकाणी. जेव्हा सीतेला कळलं की रामाने आपला त्याग केलेला आहे तेव्हा सीता उन्मळून धरणीवर पडली. पण त्या क्षणी धरणीने नाही तिला पोटात घेतलं. का बरं? काय कारण असेल? इक्ष्वाकू वंशात जन्मलेला एवढा श्रेष्ठ हिचा पती तो ज्या अर्थी कारणा वाचून हिचा त्याग करतो त्या अर्थी खरंच हिच्यामध्ये काही गडबड असेल का अशी शंका आईच्या म्हणजे भूमीच्या सुद्धा बहुधा मनात आली. आणि म्हणून त्या क्षणी धरणी दुभंग झाली नाही आणि तिने सीतेला पोटात घेतलं नाही अशी टिप्पणी कालिदासाने केली. 14व्या सर्गात रामाने आपला त्याग केलाय हे सीतेला कळलं आणि त्या क्षणी तिच्यासाठी हा फार अनपेक्षित वज्राघातच होता. त्यामुळे ती मूर्छित झाली खरी पण भानावर आल्यानंतर तिने जो काही संयम दाखवलाय, जो मनाचा ठामपणा, जी सहनशीलता दाखवली आहे ना तिला तोड नाही. खरं म्हणजे लक्ष्मणाने तिचं सांत्वन करायचं तर उलट तिनेच लक्ष्मणाचं सांत्वन केलंय. अगदी आठवणीने आपल्या सगळ्या सासवांना यथाक्रम नमस्कार पाठवलाय. पोटातल्या जीवासाठी, स्वतःसाठी नको पण पोटातल्या बाळासाठी त्यांचा आशीर्वाद मागितलाय. आणि मग रामासाठी निरोप देताना तिने रामासाठी राजा असा शब्द वापरलाय. वाच्यस्त्वया मद वचनात स राजा, त्या राजाला जाऊन सांग माझा निरोप. आणि खरंच आहे ना, आता राम तिच्यासाठी तिचा राम, तिचा पती, तिचा प्रियकर राहिलेलाच नाहीये. एक राजा म्हणूनच तर त्यांनी जननिंदेसाठी तिचा त्याग केलाय ना. हे भीषण वास्तव आहे पण ते सीतेने स्वीकारलंय, गिळलंय. आणि इथून पुढे आपला संबंध फक्त राजा आणि प्रजा एवढाच राहणार आहे हेही ती रामाला सूचित करते. बहुधा सीतेला सुचवायचंय असं की अरे प्रेयसी म्हणून नाही, पत्नी म्हणून नाही पण एक प्रजाजन म्हणून तरी तुला माझी काळजी वाटायला हवी होती ना. रामाला ती सूचित करते मर्यादेनी पण परखडपणाने. आता तू हे जे केलंस म्हणजे निष्कारण आणि मला फसवून, मला न सांगता माझा जो त्याग केलास हे राजा म्हणूनही तुला शोभेलचं वर्तन नाहीये. राजानी प्रजेची म्हणून जी काही किमान काळजी घ्यायला हवी ती सुद्धा तू माझ्या बाबतीत घेतलेली नाहीयेस. सीता म्हणते त्वत्समक्षम वह्नौ विशुद्धाम अपि माम लोकापवाद श्रवणात अहासीही. या तिच्या वाक्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक शब्द तिथे असायलाच पाहिजे असं आहे. आणि हे कालिदासाचं वैशिष्ट्य आहे बरं का, की त्याचा कुठलाच शब्द आपण हा काढून टाकला तरी चालेल किंवा बदलला तरी चालेल असं नाही म्हणू शकत. बघा ना, त्वत्समक्षम तुझ्या डोळ्या देखत म्हणजे तुझ्या परोक्ष नव्हे, साक्षात अग्नीने माझी शुद्धी केली होती ती तू नाकारतोयस. म्हणजे ना तुझा स्वतःवर विश्वास आहे ना सर्व पावक अशा त्या अग्नीवर तुझा विश्वास आहे. बरं, मला टाकण्याचं कारण काय? लोकापवाद. म्हणजे राजाचं कर्तव्य काय? प्रजा जर चुकत असेल तर तिला शिस्त लावायची, मार्गावर आणायचं का प्रजेच्या निरर्गल बरळण्याला किंमत देऊन निरपराध व्यक्तीला शिक्षा करायची? 100 अपराधी मुक्त झाले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होऊ नये वगैरे वगैरे म्हणतो ना आपण. मग इथे काय साधलंस तू? आणि मग हे तुझ्या राजकर्तव्याचं उल्लंघन नाहीये का
हे शोभलं का तुझ्या राजधर्माला? अरे मला लोकांनी माझी निंदा केली म्हणून तुझ्या कुळाला जर कलंक लागत असेल तर तुझ्या या वागण्यानी नाही लागणार तुझ्या कुळाला कलंक. असं कर्तव्यामध्ये चुकणं तुझ्या कुळाला चालणार आहे, शोभणार आहे? खरोखर म्हणजे महाभारतात द्रौपदीने राजसभेत जो सवाल केला ना तसा सीतेचा हा सवाल आहे, बिनतोड आहे. पण शेवटी काही झालं तरी ती विसरत नाही की आपण रामाची सहधर्मचारिणी आहोत आणि त्यामुळे रामाच्या याही निर्णयामध्ये जसा वनवासाच्या निर्णयात तिने काही न बोलता सहभाग घेतला होता तसा हाही निर्णय तिने शिरोधार्य मानलेला आहे. आणि म्हणून सगळा दोष ती आपल्या नशिबावर घेते. दुसऱ्याच्या तोंडाकडे बघून मी कधीच जगले नसते, पण काय करणार, माझ्या पोटात गर्भ इक्ष्वाकू कुलाचा वंश वाढतोय आणि रामाने जरी असहाय्य स्थितीत माझ्यासारख्या निरपराध व्यक्तीवर अन्याय केला असला तरी मी माझ्या बिचाऱ्या असहाय्य आणि निरपराध गर्भावर अन्याय होऊ देणार नाही. मी ह्या अपत्याला जन्म देणार आणि मग माझं पुढचं जीवन तपश्चर्या करत घालवणार. कशासाठी तपश्चर्या? जन्मोजन्मी तूच माझा पती व्हावस पण तुझा विरह मात्र कधी होऊ नये यासाठी तपश्चर्या. आता हे फक्त पातिव्रत्याचे उद्गार नाही मला वाटत, हे तिचं रामावरचं जे परिपूर्ण प्रेम आहे, तिने जे रामाला समजून घेतलंय ना त्याचे हे द्योतक आहेत असं वाटतं. वाल्मिकी रामायणात रामाने केलेल्या या कृत्याचा कोणीही निषेध करत नाही, कोणीही रामाच्या वर्तनावर आक्षेप घेत नाही, रामाविषयी काही रागही प्रकट करताना दिसत नाही आपल्याला. पण रघुवंशात सीतेने मर्यादेने असेल, सौम्यपणाने असेल, पण स्पष्टपणे रामाचा निषेध केला इथे आपल्याला दिसतो. कालिदासाने इथे सीतेच्या तोंडी एक शब्द ठेवलाय बर का, कामचार. कामचार म्हणजे काय? स्वैर वर्तन. इच्छेला आल्याबरोबर फारसा विचार न करता केवळ लहरी खातर वागणं म्हणजे कामचार. सीता स्पष्टच म्हणाली आहे की एरवी तू कल्याण बुद्धी म्हणवतोस, दुसऱ्यांच्या कल्याणाचाच फक्त विचार तुझ्या मनात असतो, माझ्या बाबतीत मात्र तू लहरीच्या एका फटक्यात असा निर्णय घेतलास. याला काय म्हणायचं? हे सीतेचे शब्द आहेत. आणि मुख्य म्हणजे स्वतः वाल्मिकींनी सुद्धा, म्हणजे वाल्मिकीच्या मुखातून कालिदासांनी रामावरचा राग बोलून दाखवलाय. वाल्मिकींचे शब्द आहेत, त्वाम प्रति अकस्मात कलुष प्रवृत्तौ अस्त्येव मन्यो भरताग्रजे मे. या वाक्यातला सुद्धा प्रत्येक शब्द असाच महत्वाचा आहे बरं का. त्वाम प्रति, तुझ्या बाबतीत, तू इतकी शीलवती, एकनिष्ठ, पतिव्रता, रामावर निस्सीम प्रेम करणारी, साक्षात अग्नीने तुझ्या पातिव्रत्याची ग्वाही दिलेली, आणि अशा तुझ्या बाबतीत राम असं वागू शकतो? अकस्मात, दुसरा शब्द, ध्यानीमनी नसताना, मोठ्यांना न विचारता, कोणाचं काही ऐकून न घेता, कोणाची विचार विनिमय न करता असा वागू शकतो. पुढचा शब्द आहे, राम कसा आहे? कलुष प्रवृत्ती. रामाचा स्वभावच असा आहे, कलुष म्हणजे घाणेरडा, पापी, रागापोटी किंवा असंतोषापोटी काहीतरी वर्तन करणारा, दुष्ट, विपरीत, हे रामाचं वागणं आहे. आणि राम कोण? वाल्मिकींनी रामाचं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये, लक्षात घ्या. भरताग्रजे मे, भरताचा मोठा भाऊ असं त्यांनी वापरलेला आहे शब्द. म्हणजे भरताचं स्वतःचं वर्तन आरशासारखं नितळ, पारदर्शी, त्याचा मोठा भाऊ म्हणवतो ना हा स्वतःला, आणि त्यांनी हे असं वागावं. मग हा भला राम त्रिखंडाला त्रास देणाऱ्या, रावणाला मारणारा असू दे, किती विनम्र स्वभावाचा असू दे, कल्याण बुद्धी असू दे, नाही तर काही असू दे, मला त्याचा जाम राग आलेला आहे असं वाल्मिकींनी अगदी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे. आता ह्या रामावरच्या आक्षेपाची किंवा रामाविषयीच्या रागाची पुढची पायरी आपल्याला उद्या भवभूतीच्या उत्तर रामचरितात दिसणार आहे. सीतेला वनात सोडून लक्ष्मण परत आला. लक्ष्मणाने सीतेचा निरोप सांगितला, तिने कसा शोक केला ते सगळं रामाला सांगितलं. रामाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, कारण
त्यांनी केवळ सीतेला घराबाहेर काढलं होतं, आपल्या मनाबाहेर नव्हतं काढलं, अशी सारवासारव केली कालिदासांनी. पण तरी सुद्धा कालिदासांनी रामासाठी परिवाद भीरू म्हणजे लोकनिंदेला घाबरून वागणारा असं शेलकं विशेषण वापरलेलं आहे. म्हणजे केवळ लोकनिंदेला घाबरून, दुसऱ्या कुठल्याही कारणाने नाही. रामाने आपल्या पत्नीचा, ती साध्वी असताना सुद्धा त्याग केला असा निषेध सूचित केल्या वाचून कालिदासालाही राहवलेलं नाही. 15व्या सर्गात सीतेने दिव्य करण्यासाठी प्रतिज्ञा उच्चारली आणि मग भूदेवी प्रकट झाली आणि सीतेला घेऊन ती जमिनीखाली जायला निघाली. तेव्हा कालिदासांनी तो कालिदास प्रसिद्धच आहे अशा वापरासाठी, त्यांनी सीतेसाठी एकच विशेषण वापरले, भर्तृक प्रणिहिते क्षणा. सीतेची दृष्टी आपल्या पतीवर खिळून राहिलेली होती. पुढचा विचार आपल्यावर सोडून दिलाय कवीने. तुम्ही विचार करा, काय असेल तिच्या त्या खिळून राहिलेल्या दृष्टीमध्ये, काय अर्थ असेल त्या दृष्टीचा. इथून पुढे या जन्मात रामाचं दर्शन होणार नाही म्हणून ती रामाला साठवून घेतेय का आपल्या दृष्टीमध्ये, की पुढच्या जन्मी तूच माझा पती हो, तुझा विरह नको अशी मागे एकदा तिने मुखाने विनवणी केली होती, आता तीच विनवणी ती फक्त नजरेतून करतेय का, की तिला रामाला सूचित करायचंय की अरे तू केलेला त्याग सहन करून मी आश्रमामध्ये जरा तरी शांत जीवन जगत होते, तू का मला पुन्हा पुन्हा अशा यातना देतोयस, असं तिला रामाला सांगायचंय का. तू कधीच माझं मन जाणू शकला नाहीस, मी मात्र तुला पूर्ण ओळखून आहे आणि म्हणून सगळं दुःख मनाच्या तळाशी दडवून मी आता तुझ्या आयुष्यातून निरोप घेतेय, अशी निरोपाची निर्वानिर्वीची भाषा तिला त्या दृष्टिक्षेपातून करायची असेल का. या माझ्या आहुतीने तरी तुझी आणि तुझ्या कुळाची कीर्ती दिगंत राहू दे असं उपरोधाने म्हणा किंवा समर्पण भावनेने म्हणा तिला म्हणायचं असेल का. एकच विशेषण आहे, भर्तृक प्रणिहिते क्षणा. पण असं वाटतं की रामायणातलं जे सगळं कारुण्य आहे ना, त्याचं सार या एका विशेषणामध्ये कालिदासांनी गोवलेलं आहे. मंडळी, रघुवंशात आलेली ही रामकथा मी मगाशी म्हटलं तसं संक्षेपाने आली आहे. ती जलद गतीने चलचित्रासारखी पुढे सरकते हेही मी म्हटलं, पण कालिदासाने तिला असं हृदयस्पर्शी रूप दिलेलं आहे. याच्याही पुढची पायरी भवभूतीच्या उत्तर रामचरितामध्ये त्याची रामकथा अशी नुसती आपल्या हृदयाला स्पर्श करून थांबणार नाहीये बरं का. ती आपल्या हृदयात खोलवर भिडणार आहे, हृदयाला पाझर फोडणार आहे आणि त्याचबरोबर हृदयाला संतोषही देणार आहे. माझ्या प्राध्यापकी सवयीप्रमाणे मी उपलब्ध असलेला पूर्ण वेळ वापरून आपल्या सहनशक्तीची परीक्षाच पाहिली. पण आज भास कालिदासाविषयी मला जे जे सांगण्यासारखं वाटलं ते आपल्या समोर सांगताना मला खूपच आनंदही झाला. उद्या आपण पुन्हा भेटूया भवभूतीची रामकथा ऐकण्यासाठी.